नमस्कार, आपण पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज। आज राज्याच्या राजकीय वर्तुळात एका अत्यंत खळबळजनक प्रकरणामुळे चर्चा रंगली आहे। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या व्हिडिओमध्ये झिरवाळ यांचा एक ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबत संबंध असल्याचा दावा केला जात आहे। प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी घडल्याचे सांगितले जात आहे। व्हिडिओमध्ये दिसणारी ट्रान्सजेंडर व्यक्ती पवन यादव आहे। पवन यादव यांच्यावर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात दमदाटी आणि खंडणी प्रकरणी आधीच गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। या व्हिडिओची सार्वजनिकता पवन यादव यांच्या भावाने रवी यादव यांनी केल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। काँग्रेसने या घटनेवर प्रतिक्रिया देत नरहरी झिरवाळ यांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्यांनी किमान नैतिकतेची चौकट पाळणे अपेक्षित आहे। त्यांनी म्हटले की या प्रकरणामुळे सार्वजनिक जीवनातील नैतिकतेवर गंभीर प्रश्न निर्माण होतो। या प्रकरणामुळे शासकीय निवासस्थानाचा वापर आणि सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींच्या वर्तनावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत। हे प्रकरण फक्त व्यक्तिगत मर्यादांचा भंग नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेवर देखील प्रश्न उभा करते। मंत्री झिरवाळ यांचा मागील महिन्यात मंत्रालयातील लाच प्रकरणात समावेश होता। त्यांच्या विभागातील कारकून राजेंद्र ढेरंगे यांना 50,000 रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघड झाला होता। या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारकुनाला अटक केली होती। त्यावेळी विरोधकांकडून झिरवाळ यांच्यावर राजीनामा मागण्याचा दबाव होता। सध्या व्हिडिओची अधिकृत पुष्टी झाली नाही। सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय चर्चांना गती मिळाली आहे। इतर काही व्यक्तींचा या प्रकरणाशी संबंध असू शकतो अशी चर्चा सुरू आहे। यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा, अंदाज आणि विरोधकांकडून तात्काळ कारवाईची मागणी सुरू आहे। जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्यांनी किमान नैतिक चौकट पाळणे आवश्यक असते। या व्हिडिओमुळे त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचे स्पष्ट होते। यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तणावपूर्ण झाले आहे। सध्याच्या परिस्थितीत या प्रकरणाची पूर्ण चौकशी होणे आवश्यक आहे। संबंधित प्राधिकरणांनी योग्य ती कारवाई करणे आणि सामाजिक व राजकीय पार्श्वभूमीवर न्याय सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे। ही होती नरहरी झिरवाळ प्रकरणाची ताजी माहिती। अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा अलर्ट महाराष्ट्र न्यूज।